म्हणजे कीर्तन सरी याचा अंदाज लावा का खाली बसा पुरुष मंडळी, खाली बसा. कीर्तन अजून चालू आहे, खाली बसा. बापरे बापरे बापरे. ते काय बस माहितीये का, थोडा बी धक्का लाग गया ना तरी बी माक्या उठायला लाग जाते. करू का शेवट मग? करायचं शेवट? तुमनावर केळ शेवटा चाल देऊ का? त्या ना सांगे सॉरी फॉर्म भरायला देत आणि तंगड्या तरी उपटी देत. हा म्हणणारा बी त्याच होता ज्या रस्त्यावर चाल राहणार. भगवंताचं नामचिंतन करत असताना निसंकोचपणे केलं पाहिजे, न लाजता केलं पाहिजे. कसं माहितीये का? हे दीवानी में गाना तेरी दीवानी बुबी, दीवानी में गाना तेरी दीवानी बुबी. दरवाजा दीवानी में गाना तेरी दीवानी, दीवानी में गाना तेरी दीवानी, दीवानी में गाना तेरी दीवानी बुबी, दीवानी में जामा तेरी दीवानी बुबी. दीवानी में गाना तेरी दीवानी, दीवानी में गाना तेरी दीवानी में शामा तेरी दीवानी में गाना तेरी दीवानी बुबी, दीवानी में प्रभु तेरी दीवानी बुबी, दीवानी में श्यामा तेरी दीवानी बुबी. दीवानी गाना, दीवानी दीवानी हुई मैं गाना, दीवानी, दीवानी हुई. भक्ती करत असताना अंतकरणापासून झाली पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, कीर्तन माझं असो की 5 वर्षाचा मुलाचा असो की 100 वर्षाच्या बाबाचं असो, कीर्तन ऐकायला बसलात, तुम्हाला कीर्तनाचा नियम सांगतो मी. कीर्तन ऐकायला बसल्याच्या नंतर मध्येच कोणी उठून जाऊ नये, ही कीर्तनाची मर्यादा आहे. तुम्ही म्हणसान महाराज असं का? कीर्तन चालू आहे जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही, हे विनेकरी बाबा इथपर्यंत येत नाही तोपर्यंत उठायचं नसतं. त्याचं कारण असं आहे, आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपलं जे घडलेलं पाप आहे ना, आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं, आणि 2.5 फूट अंतरावर तरंगतो. जो उठस ना तो बटास ना पाप घरलंय जास. तुम्ही म्हणसान महाराज मग कीर्तन नंतर बी ते उठ नसते ना, पण कीर्तनाच्या नंतर उठायचं असतं. पण जेव्हा आमचे महाराज मंडळी भजन गातात ना जय विठ्ठलचं, त्या भजनाची ताकद अशी की ते सगळ्या पापाची होळी होते, मग आपल्याला जायला रस्ता मोकळा असतो. म्हणून जय विठ्ठलचं भजन होईस तोपर्यंत कोणी उठायचं नाही. एवढं पक्क लक्षात ठेवायचं. आता उठी घ्या, आता जाऊ द्या, पण पुढला कीर्तन मग मी राहू का दुसरा कोणता बी कीर्तनकार राहू, 5 वर्षांना पोरगा राही ना तरी या कीर्तना नेम पाळणार पाहिजे. अजिबात जागा सोडणार नाही. हो, वाटणार ना त्रास होईल ना, मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. वयमानुसार आता 30-35 वर्ष ना पोरेच ना मी पाय दिला पडतस. मग तुम्ही पायला माडीस नाही बसा, मी कधीच बोलत नाही, पण कीर्तन माई उठाणं कधीच नाही. हा, एवढं कायम लक्षात आले नाही बरं का. यानंतर कीर्तन मग हा विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल हर आडे भजन करा सांग, आडे भजन म्हणतात नाही, आडे भजन म्हणा सांग, आडे म्हणतात नाही. हो, आडे बरे बा टोपीवाला बाबा बसेलेत काय काय ठिकाणी ना, काही काही म्हाताराशनी वय वय जास्त तरी बी त्यातले सुधरत नाही. स्टँडवर एक म्हातारा गाणं म्हण राहील तर अरे आस्ती निहायत निरात दारू पिनास में नशा मा खोटाना बोलाव धोके वासती. एक बुका मा मुका टाकू म्हणतो. 75 वर्षने वयमा किडा पाडरा ना साधं काम शे का. जर 75 वर्षने वयमा असं म्हण राहा ना, ते तरुण पण मग कितला किडा पाडेल होते.
म्हातारासनं काही काही म्हातारासनं ते समजी घेत असले ते भगवंतानी प्राप्ती करणे त्या प्रभू रामचंद्रानं मंदिरवर जाईन बसून भजन करतात बिचारा. हो कीर्तन माई बसतस आई वहिना म्हातारासनं. आता तरुण भाऊसले तुमले बी सांग नाही दादा हो. तुम्ही बी आता कीर्तन लिहिलेत ना आडे मुनात ना काल दिन पाहिजे देवनं भजन करजात आप्पासून या बी भजन करतात नाही सरपंच साहेब. यासले बी एखादी पूर्ण व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या कोपरामा बट्ट आणि मग म्हणतस पाखरा आजाद केले तू काय आजाद कर नाही भाऊ ती ऑलरेडी आजाद होती रे आप्पा. तिला माहित होता बाणट सुरूच नाही असं. तिने फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता तुला दरीट गेलो तो वाय बारले. उलट ती लगीन करीच नाही तर 2 वर्ष माहीत ना तिनं पोऱ्या रास कड्यावर 7-8 महिन्याना ती त्या पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय आणि आव सांगस पाखरा आजाद केलं तुला. पाखरा बिकरा काय नाही भाऊ. बाबा बी म्हणत असे ना हे आज तिने हाडत निरात दारू पिना समी नशा मा कोटा ना बोलाव धोके वासती. बाबाला बी सांगण्याशे तरुण भाऊले बी सांगण्याशे या गाणं म्हणापेक्षा चाल जरा आवडणे ना भाव आपला टाकू कसा. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते रे प्रभु घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई तेरे काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई छोड़ आ गई. आपण तरुण भाऊले सांगस तुम्हाला ज्या हिंदी गाणं आहेत ना त्या गाण्यात मला बजणे म्हणा ना गैर आवडस ako एक चाले तुम्ही हिंदी गाणाने ला 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 ला. कोणतं आहे भाऊ गाणं कोणतं आहे मी चाल सांगते तुम्ही गाण्याना शब्द सांगा कोणते बोला ना अजिबात घाबरू नका तुम्हाला एकदम बेस्ट फ्रेंड आहे विक्रण महाराज. कोणतं आहे ठरायलेल्या नेचर जाणू आव कवय बी कोणा बी केडा पाडलीन जाणू. हा गाणं कसलंही असू द्या भाव आपले टाकायचे कसं आवाज द्या दादा साहेब. हे शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया वो दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाए दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. म्हातारा बाबा म्हणतच होते बडा तरुण पोरेस न सांग ना बा आम्हाला काही सांगत नाही हो महाराज तुमनं बी आहे ना तुमनं जुनं गाणं हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया. आता लुटासारखं काय आपला वावरी उलगी घ्या ते सराबी सापडवणे मग आता भाव आपला टाका नाही तर सरपंच साहेब हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने. गाणं कोणतंही असू द्या भाव आपले टाकायचे आई वहिनं तुमनं आता तुमनं बहिणीच वन मायो आखू ना माहितो आमना तुमना गाणं बहिणीच वन तुमना गाणं ऐकीस नाही ते असा जीव करत ना पेटान संगे दोर बी लय फिरू. पहिल्या बाया बसणे म्हणत हे
जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला माझ्या, जाते माहिराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची, उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला माझ्या, जाते माहिराला. जाते माहिराला माझ्या, जाते माहिराला. निंता निंता सुद्धा बजणे म्हणत पहिल्या बाया, बरोबर आहे का नाही? अको मधमा तुमले सांगन मी, त्या आदिवासी लोकेश बी तसंच राहत. त्या लगीनमा सुद्धा देवना गाणं म्हणतात बिचाऱ्या बाया. हो, उठर उठर हनुमान तुला मानस, लगीन निगरणा निवतान तुला देनास. हो, दिलनी सुद्धा बिचाऱ्या आदिवासी बाया त्या बी देवना गाणं म्हणतील. तुम्ही पहिल्या बाया भजने म्हणत. हो, लेकरे जो पाडणार आहेत तरी सुद्धा तरी भजने म्हणत बाया. आणि त्या गट्यावर दळणदळ येत ना तरी सुद्धा तेच ना ओव्यार आहेत. इथला बारी म्हणत ना पहिल्या बाया गट्यावर ना गाणा असा दाखला राहत ना, ज्या वटावर खायलो त्या वटावर झोपी जाऊ, तिथलं बारी वाटे सरपंच साहेब पहिल्या बाया गाणं म्हणते. त्या गाणा बी तसा राहत. हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया का वनमा, बहिणी ना डोळे पाणी बंदो महिना पस्ताये मनमा. कितलं गोड वाटत, बरोबर आहे ना? आता बाया लेकरेले झोपडा टाइमले बी गाणं म्हणते, सोडी दे ये झुमकीतून चाल नाचू नको पोरेस. त्याला दाखल पण पण असा गाणं ऐकाडतीस बहिणीस पण, त्यावर काय परिवर्तन होईल सांगा? हा, भजने म्हणू माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. हो, गरीबाची नव्हती, राजाची मुलगी होती महाराज. हो, पण भाव असे होते की देवाला सुद्धा नाचायला मजबूर केलं. हो, आपला भाव तसाच पाहिजे. देव करत असताना, परमार्थ करत असताना लोक कितला का किडा पाड्यात ना कोणकडे ध्यान देऊ नये बहिणीसोन. आपण आपला देव संगे नातं जोडाना प्रयत्न करू. कारण आई जगमा आहे ना, या जिथला आपण जासनासाठी करायला नव्हत ना, त्या एक दिन स्मशान मा जाळाला लई जातस, या बटा शिलगावतस ना. पहिले तरी लोक टवकी फुट्यापर्यंत बसेत, आता टवकी फुटाने बी वाट टाकताना शिलगाव का गाड्या काढता निघ जाता आता लोके. हो, आता ती माणुसकीच राहिली नाही. मग सगळे जेव्हा साथ सोडतात ना, तेव्हा साथ देणारा तो जगाचा मालक आहे. ज्यांच्यासाठी आपण केलं ते आपल्याला जाडून निघून गेले, टवकी फुटायची वाट बघितली नाही. आता सगळ्यांनी साथ सोडली, सगळ्यांनी साथ सोडल्याच्या नंतर साथ देणारा तो जगाचा मालक आहे. मग त्यांच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे भजन गाणं या कीर्तनात बसून, आणि त्याच्यासाठी करून ठेवलं तर बरं आहे. बरोबर आहे का नाही? हा, मग आपण स्वाभिमान तीन त्यानं आत्मा हात दिसतो तो लेवाल उन्हात. आणि जर तुम्ही भजनच करेल नाही राहणार, मग मान काल टाकणे पडीन. शिलगाव ज्यासनी करता कर त्या शिलगाई निघ्यात, तू करता काहीच कर नाही, तू लेवाल उन्हा. मग आताच सावध व्हा आणि त्याच्यासाठी भजन म्हणायला सुरुवात करा अंतकरणापासून. आता वेळ भरपूर झालेली, तुमची वेळ जास्त घेत नाही कारण 11:15 होत आलेत. जास्त वेळ घेणं माझंही चुकीचं असेल, मलाही लांब जायचंय. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल, बसलेले श्रोतेगण सगळे मायबाप तरुण भावांना सांगतो, दादा खरं तर तुम्ही माझे तरुण भाऊ. काय रडानं सांगू, रडानं सांगू बहिणीस? कोणल्या कोणल्या वाटऱ्यानं मी रडाना सांगायला पाहिजे? कोणल्या कोणल्या वाटऱ्यानं वरबोट करा बरं. मी रडायला पाहिजे, जाऊ द्या त्याची इच्छा नाही, जाऊ द्या. कोणल्या कोणल्या वाटऱ्यानं मी रडायला पाहिजे असं वरबोट करा. कोणल्या कोणल्या वाटऱ्यानं? खरंच तुमले कोणलेच नाही वाटऱ्यानं. तुम्ही घर जा, या 4-5 बायासले ऐका, तुमले नाही वाटराय ना का मी रडायला? बडासले वाटराय ना. मग ज्याले ज्याले वाटराय ना की रविकिरण महाराजने आपले रडान पाहिजे होते, तेच वरबोट करा. सरपंच साहेब याच ना नावेली का ना 1100 जमा करा. दडा दडा हात काले उन्हात शिलगावर बाज आणता आम्ही 1500 महिन्यान वाट डगत जाण. तू 2 तास मग 1100 घ्या नाम काय. हा, तुम्हाला सांगतो गाणे पण म्हणायचे देवाचे म्हणायचे नाही का. इतकी वेळी भक्ती करायची राधेसारखी नाही का. राधेचं कसं प्रेम होतं देवावर, 16,108 बायका असल्यावर सुद्धा राधेचं विशेष प्रेम देवावर होतं. म्हणून हो, बोलू नका महाराज मंडळी, बोलू नका. थोडं राही ना ते आपलं काय नाही, नुसतं कापटा कापटा माल मुलांना टाकीन घर जासू आपण. टेन्शन नका लिहा ते म्हणा. मायन कितला आवराना दडदड हाकली दिसू आता. टेन्शन नका लिहा तुम्ही. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. तुम्ही बोलतात ते माल कसाला बोलावतात, तुम्हीच बोललेतात ना. मग
पहिलेच सांग, बोला ना काहीतरी किंमत भेटायला पाहिजे. बाय बरतकतोस तुम्ही. तुम्हाला भजन गायला सांगितलं, भजन करत असताना राधेसारखी वेडी भक्ती करायची, मीराबाई सारखी वेडी भक्ती करायची. लोकांचा विचार करणे नाही. लोक काय म्हणतील, ज्यांना तुमच्यामध्ये दोष बघायचा असेल ते दोषच काढणार आहेत. लोकांचा विचार करून जगणे म्हणजे अजिबात चुकीचं आहे. लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाहीये. आपण आपल्या पद्धतीने जीवन जगायचं. लोकेशना काम आहे, ज्यासली चुकीनं ठराव नाही त्या चुकीनं ठरायच टाकतंच. तुम्ही लोकेशसाठी जर नालायक येते त्या तुमले नालायकच म्हणतील. तुम्ही त्यासनासाठी देव जरी बनी घ्या तरी त्या तुमले चांगलं म्हणणार नाही. जरी एखादी बाई मंदिरवर जास होई ना, बाकीने गलिमान्या 2-4 150 राहतेच बाया. एखादी बाई जर ताटलीन जासोय ना, या अंगणमा उतरते, गंगू आय का मंदिरवर जाय राहिनी हो माय माकू गंगू पण जास्त जडत राह. मग ती गण देव करायला लाग जायल्या ते का बती ना देव करा, मग तुला बिग बरी काय घे. पण लोक आहेत ते करणारच आहेत महाराज, त्यांच्या नादी लागायचं नाही. आता यांचं पण तसंच आहे. एखादा भाऊ जर वाट नको चाल रविकिरण महाराज बोलतो, बोलत भाऊ मास मच्छी खावावर दारू प्यावर असं वाटणं माळा टाकलो. एखादा पोऱ्यान माळा टाकली नाही, त्यांना मित्रच म्हणा सकाळी मग त्यांना माळा देखील नाही. का रे बावड्या तुका माळ करी घ्या रे. मग डोकान ताणल्यापेक्षा हा भाऊ माळा घालली नाही, रात्री रविकिरण महाराजने कीर्तन घालली नाही, मग गुचूब राहू ना तरी बी 150 ना. का रे बावड्या, आणि तुने ते काटकीन घरी उधारी बाकी येणार. कितला किडा पाडा नाही, कितलं किडा पाड गरबडी शेका नाही उपाधी. म्हणजे ज्यासले नालायकपणा करणार त्या करावंच शेतच, त्याच ना वर्ष लागा नाही. देवाशी जर नाता जोडायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. माझं तत्व आहे दादा. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगस, या म्हातारा लोकेच माझा जास्त बसस. मी ज्या 70 पुढे येत ना त्या बाबा लोकेच माझा जास्त बसस. कारण जुनं ते सोनं त्यास ना अनुभव मोठा रास, त्यास ना खूप काय शिकायला भेटस. त्यास ना एक वाक्य ऐकेले आणि ते मी अंतकरण मा उतारलेले. त्यास ना एक वाक्य होतं, जर काय वय आहे ना एखादा वाटणं म्हणा अपमान होणार, जुना बाबा एक सांगे, जाऊ दे भाऊ टेन्शन नको लेऊ रे, तुना बी दिनी ना. अरे उकलला गाडे गोडे जास्त ते माणूस आहे. हा, आणि ती गोष्ट कायम ध्यान माठी. मी पहिले म्हणणार ना इथला किडा पाडेत ना, हा वासा रास हा वासा करत, हा वासा रास हा वासा करत. एक ठिकाणी तर असा प्रसंग होता ना, 40गाव मध्ये आमचे एक महाराज आहेत, त्यांच्या लग्नाला गेलो आणि 7-8 महाराज मंडळी बसले होते. सरपंच साहेब आमच्या सगळ्या महाराजांनी एक फोटो काढला. मी साईडला बसलो, नवरदेवाच्या जवळ फोटो काढला गेला. लगेच त्या फेसबुकला टाकी राहतात. हाय 5-6 वर्ष पहिली गोष्ट आहे बरं का. ती एक जण फेसबुकला टाकी राहतात. लगेच दुसरा म्हणे एक फोटो नको टाकू रे. का बरं? हा बाई तटे रविकिरण महाराज ना फोटो नको म्हणे, लोक काय म्हणतील म्हणे. 5 वर्ष पहिले अशी गोष्ट होती की रविकिरण महाराजांचा फोटो आहे म्हणून फेसबुकला फोटो टाकला गेला नाही. मी रडलो महाराज, खूप रडलो. माझ्याकडनं असं काय चुकलं, मी तर कोणाला दुखवत नाही. माझी पद्धतच अशी बोलायची. मला जर फोन आला आणि मी पहिलेच बोलतो, बोला ना दादाश्री किंवा बोला ना दादासाहेब, हे माझं तत्व आहे. कारण आपण चुकीचं बोलायला गेलो ना, लोक आपले नाही बोलतस, डायरेक्ट कंपनीला दोष देतस. हा कंपनी बोगस होई गो, उत्पन्न खराब निघणं भाऊ. म्हणून मी बोलताना सावधगिरीने बोलतो. कोणी लहान असो की मोठा, मी दादासाहेब शिवाय बोलतच नाही. मन तत्वच येते. हो आता विठ्ठल 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 विठ्ठल. मी एकालाही दुखवलेलं नाही आणि माझा फोटो टाकत नाही. मी बसून रडलो महाराज, पण मग थांबलो नाही आणि त्यांना दोषही दिला नाही. कदाचित माझा अपमान तिथं लिहिलेला असेल भगवंताने, तो अपमान मी पचवून घेतला. एका ठिकाणी लग्नामध्ये सेल्फी घेतल्याच्या नंतर फेसबुकला माझा फोटो टाकला गेला नाही. मी नम्रपणे ते सहन केलं. हे मी खूप मोठा आहे असं मला दाखवायचं नाही, पण माझ्यावरनं जग मला ओळखायचं पडतं. आणि माझं जे आहे ना ते लोकांना सांगायला आवडतं की तुम्ही सुद्धा शिका याच्यातून. माझा एक फोटो फेसबुकला टाकला गेला नाही, फक्त रविकिरण महाराजांचा फोटो आहे. आपण बदनाम होऊ किंवा आपल्याला चुकीचं ठरतील असा महाराजने सांगे राहतच भाऊ. मना फोटो फेसबुकला टाका नाही. आता परिस्थिती अशी होई, महाराष्ट्रमा कमीत कमी 1 लाख मोबाईलच मी स्टेटसले राहस रोज ना. मग त्या म्हातारा बाबासना सांगेल वाक्य म्हणा ध्यान भाऊ की भाऊ उखलला बी गाडी गोडे जास रे, काय टेन्शन नाही. आईच खरं शे. जे तुम्ही घर म्हणा केर कचरा काढतास कुठे फेकायला जातात बहिणी सोन, उखरडावर, बरोबर ना. उखलल्यावर फेकायला जातास, पण तोच उखलला ना एक दिन असाच ना, आपण कचरा समजून फेकतास पण तो एक दिन ट्रॅक्टर मा बशीन जास. मग उखलला ना दिन येतात आपला येवात नाही का, वाट दाखव फक्त बुकणारले बुकू देऊ. हा वाट देखो चांगलं व्हाने आणि भगवान बरोबर न्याय करत, कोणा नांदी लागून परमार्थ करत असताना. पण असं सांगा का लोकले पटत नाही, मग त्यासले ना देवना गाणं म्हणा सांगू, देवना गाणं पटत नाही. मग कोणता गाणं म्हणतेस बहिणी म्हणून तुम्ही? हा कोणी टाकी अंगण मा खाट शिलगायची होती काढली. यंदा कितला का खर्च होय ना, केशी का वय जात ना शिलगाव निजे ती खाट राहू देवाने. कोणी टाकी अंगण मा खाट
तुम्ही त्या गाणं म्हणू नका असं म्हणणं नाही, त्या गाणं बी म्हणा, पण तुमले देवनं भजन म्हणा सांगा, ते म्हणाल कसाल कंटाळा करू. आता आठ तुम्ही कमीत कमी बसेल बाया 1000-2000 बाया शेती 1,500-2,000 बाया पक्क्या शेत, बाकीने बाया उठी घ्या होती, बाया काय उठण्यात नाही माणसे किडा पाळात बा. तुम्ही बसेल बाया आठ कमीत कमी 1,500-2,000 बाया शेतीस, बरोबर आहे ना. 1.5-2 काय 2 ना पुढे बजेट आहे. हो तुम्ही एवढ्या बाया बसेलेत बहिणीसवन, तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे बरं भजन म्हणा, कितला आवाज यायला पाहिला होता. तुम्ही जर 2,000 बाया आहेत तुम्हाला कमीत कमी ना 5 परिसर मग डायरेक्ट बटा खेळा असो माहित पड जायला पाहतो कीर्तन चालू आहे वाडे असं. तुम्हाला 2-2,500 बाईस ना आवाज उन्हा आणि लगीन मा जर म्हणाला 15 बाया अख्खा गाव झोपू देत येत नाही. बरं त्या गाणं काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही, त्या गाणं बी तसाच राहतो तुम्हाला, अख्खा लबाड गाणं राहतं बहिणीवर. खरंय का नाही ताई, खरंय का नाही. त्या गाणं काय तुम्हाला संत मीराबाईना लिखेलेत जनाबाईना लिखेलेत का, अख्खा लबाड गाणं. हे कोणी टाकी अंगण मा काट, आई काटले तर यंदा राहू द्या चिल काय टाकू. हा अगोदर ना केचर ना गाणं ऐकलेत का दादाश्री तुम्ही काका, याच ना केचर ना गाणं ऐकलेत, याच ना केचर ना गाणं ऐकीस ना असा जीव करस ना रोगार बिगार काय का सापडे ना पिन पडाव. कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. आई म्हणावर उद्धार होईल तुम्हाला, लड्डू लाया पेढा लाया. एक रोज असं डोकं फिरणं ना सरपंच साहेब, लड्डू पेढा ना अंतरात बदलाय टाका, गु लाया लेंडक लाया हो गई खाने को तैयार. असा लड्डून पेढावर उद्धार होईल तुम्हाला. तुम ना गाणं ऐकीस नाही असं चाहते मग दडका बरा असता म्हणा, यास ना गाणं बी लबाड. आको एक गाणं म्हणतेस कोणतं येते, ए नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी म्हणते, वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरंय नवरीना बाप मोती पैरत उन्हा, खरंय का ताई ते. हा मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत बाचकत उन्हा, आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबर लब्बाड जात रासाई, तेवढं बरं आहे अगो तुमना गाव मा नाही त्याच्या बाहेर. जारगावण्या पट्या माया बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या, आठी कोणतीच बाई लबाड नाही. खर तर सरपंच साहेब आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला माता एवढ्या खास आहेत बिचाऱ्या, मी इतकं बोलून घेतो तरी एक बी माय म्हणा राग धरत नाही. मला या गोष्टींना गैर स्वाभिमान आहे बरं. इथलं लबाड लुबाड काय बी म्हणलेस तरी बिचाऱ्या हाशी लेतीस, काहीच बोलतीत नाही. गैऱ्या बिचाऱ्या मावल्या समजदार आहेत. आज तुम्ही बोलता का 3 दिन जेवण नाटाया पठावलं तुम्ही. हा मन का बदकच मी पोरे आहे भाऊ आहे. हो मायन जोडे जर लेकरूनी काकर मागा ना तरी माय बरोबर भाकर देस, कारण लेकरूनी भाषा मायले कडस. तशा म्हणे मायातले समजा साऊ मजाक मा बोलत भाऊ का खरं बोलत नाही. हो म्हणे माया बहिणी समजिले तीच बिचाऱ्या गैऱ्या समजदार येतीस. हो राग नाही येत बिचारीस येत नाही ना बहिणी म्हणून दाखव मग बोलू ना ताई, राग नाही करत ना देखाव बोल म्हणे महाराज, बोला बोला बाकी नाही बाय बोल आमले माहिती तू नीचची तू बोलशी बोल. तर कठीण कामशे इथलं बोलू तरी बिचाऱ्या राग करतीत नाही. अशी अशी जी राहिले तीच म्हणे माया गैर भारी कामशे. राग नाही या बहिणी सोन मग बोलू ना पक्क ना, खरंच राग नाही या ना ताई पक्क ना. खरं सांगू का बहिणी तुम्ही जातलं वाढत राहत एक नंबरनी लब्बाड जात राजाई, तेवढं बरं आहे आपण तुम्हाला जारगाव मा नाही तशा बाया. येस ना गानास मला बाडी तुम्हाला गानास माविला बाडी बहिणी स्वान. वेळ कमी म्हणून शॉर्टकट जातोय मी आता. तुम्हाला गानास मला बाडी तुम्ही गरमा बाडी गरमा कायला बाडी रास गरमा कायला बाडी रास तुम्ही या आहेत ना. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पण पैसा जमा करा की जमा ठेवा घर जावा संध्याकाळी शर्ट कुंटील टांगी द्या जेवण करले तुम्ही झोपिले तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटी चालूच तुम्हाला केसा जामला तुम्हाला टीएल पैसाच म्हणजे 500 उपाड दे सकाळी मग पैसा चेक करा 500 कमी पडणार बाईली विचारा काय रे 500 कमी वाटणार दाखव उलटा चोर कोतवाल कुडाटे 3 वरतीन वजन राहत मायनं तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा देऊन तुम्ही ओ बापटा बरोबर राहत 500 घेई घ्या तुम्हाला पाहिजे 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला आत्माटी ते तुमले सांगस मनभावने का 2 ग्राम सोनं बनावं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याची आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं बरं नुसतं घर मला बाडी असं नाही ना मग घर मधलं बाडी असं बी नाही ना बाहेर बी लबाडीत राहणार बाहेर काय लबाडी रास समोरासमोर घरी होतात
समोरली बाईनं 1-1.5 वर्षानं पोरग होतं, 1-1.5-2 वर्षानं पोरग टुपू चाले की समोरला वाटतं शी करायला बशी गे ती घरनी मालकीन दकिरा ती माय म्हणे 1-1.5 वरीसनं पोरे 1-1.5-2 वरीसनं पोरे बशी जायला याला काय उठाडू म्हणे पोरग बसेले घरमा कामधंदा आवराला चालणे गे तोपर्यंत ती बहीण आवरस तोपर्यंत आव पाहून शी करली उठीन त्यान घरमा घुशी घ्या पण आई बाईने आवाज दिना म्हणे का होत आई तुमना पिंटे आटे शी करी घ्या म्हणे माय होतो त्या घरमा की राय ना म्हणे अहो ताई आटे शी करी घ्या देखील या ना म्हणे मग एवढी बाई सांग राहिली ती खोटं बोलीन का हा म्हणले पाहिजे ना दखाल बलावं दकिली ना मान्य करू ना खरं शी करेले दकेलवर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढसा पोऱ्याना काय इथला खार करसो म्हणे तो काचा कलर ना आगास का म्हणे किती लबाडी कितली लबाडी महाराज हा म्हणजे घरमा लबाडी गानास मा लबाडी गली मा लबाडी मग तुम्ही रडतीच बहिणी होऊन मौतोर जातीस ते खरं रास का हा मूळ मुद्दावर उन्हागू मारा जाते तुम्ही मौत मा जातीस ते खरं रास का बहिणी होऊन रडतीस ते गाड्या करी करी जाते तुम्ही गाडी माही उतरतास तोंड जाकेन रडतीस त्या म्हातारामा किंवा म्हातारीमा खरंच तेवढा जीव रास का ताई तुम्हाला मग जर त्या म्हातारामा इथला जीव होता मग उतरान टाइमले तुम्ही तोंड जाकी रडतीस त्यान पहिले ड्रायव्हरले का बस सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मा घाल दे बा मग तुम्ही चप्पल मा चित होता का त्या म्हातारामा काकू खरं सांग एक नंबरनी लब्बड जात रास तेवढं बरं आहे आटे ना बाया नेत आकू आठ बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या इसना गानास मला बाडी घर मला बाडी बाहेर लबाडी रडा मागीला बाडी रास कारण आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरण गोंदाय मा खाता खाता उपडी गे आमना दोंडायचा ना तिथलं कट कर दी जातात दादा साहेब आई दोंडायचा ना सांगेल दोंडायचा ना नाही होता बरं दादा तथा ना म्हातारा होता एक रोज दोंडायचा ना म्हातारा 25-30 म्हातारानी गाडी आडायली नाही तो अक्का दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज माते दोंडायचा ना नाही होता म्हातारा तथा ना होता गोंदाई मा खावाना सोडेच नाही आणि रातच गाव परत 2-4 असा हो लोक आहेत ना 7 दिना सप्ताह ठेवा सप्ताह मा येते नाही पण कालान कीर्तन मा इथली गर्दी रास ना काय सांगतात चला रे परसाद खायले तू का रे तुले आज ते परसाद दिकरा ना 7 दिन कीर्तने चालणार तो काय वेगळा रोग तुले हो आणि खास करी आखू गोंदाई ना ते सोडतच नाही हो नको का निवतर आहे ना बाकी नाही काय रे तुन घर टाय दे ना वो दे वो टाऊ दे त्याला म्हणा घर पण मला जाणं पडली देव ना परसा देतो हो म्हणा बापरे आणि लगीन जर नेवतो ना लगीन न नेवत पोऱ्या सांगत बावड्या वय रे त्याच्यान घर लगीन न नेवतो ले 51 वाजा डेन जेवण मी करिये रे आणि तेच जर नेवतो बावड्याला असं वाटत मन बाप माले दाडत भो हात पाय धुले ना बावड्याने अंगमा शेट घाली ना निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना काय म्हणे तात्यान घरनं गोंधळ नेवतोय टाय का बट्टे तटे माल जाणं पडील भाऊ का बरो पप्पा अरे तटे तू जर घ्या त्या काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाट देणं भाऊ माल जाणं पडेल तटे शाना मामा म्हणजे गोंधळ मा माले जाणं पडेल एक बुकामा मुका कट टाकू कधी हा खावान करता इथला नेता ती जायलेत ना काही लोके बाप 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 बाकी नसले नुसतं गोंधळ नेवतो याल पाय दुपार ना किसामा निंबू लय फिरत इथला वायबार धंदा धरले लोकेश हा निवतो म्हणजे बाईल सांग देत मन नको रांजो आज बाई सांग अहो ते संध्या काय नसे ना नको दोन्ही टाइम कडे मोडली इथला वायबार धंदा धरेल गोंधळ मग खाणार तसंच म्हातार होत आमना दोंडायचा ना गोंद तताना म्हातारा होत फॉर्म मग बोलायचं पशीत जाच मी तेवढं कट करले जा बरं दादा तेवढं गावनं नाव कट कर दी जा काय होत माहितीये का एक रोज म्हणून बापनी मला बसाले ना काय तू घर म्हणा सुद्धा किस्सा सांगी टाकस तुला अक्कल शे का म्हणे आता जर दुसरी क्लिप मा काही सापडणं कर ना तुला घरमास कोण चढसूत म्हणे मी गणच जीव मारस बरं पण मा काय सांगायचं मी असा विचार करत लोक 50-50 हजार दिरा ना काय दपाड करू हो सांगायचं मा काही हा पण मी आता हुशारी करलेले मन बापना जो मोबाईल आहे ना त्या अशी स्कीम आयकर टाकेले ना म्हणा व्हिडिओ जातात नाही मन बापला तुमनी लबाडी गानासमा घरमा गलीमा मरडामा आत्ते म्हातारा खाता खाता गोंधळ मा उपडी गे कधी मंदिर मा नाही कधी देव नाही धरम नाही कधी आळंदी नाही पंढरपूर नाही वृंदावन नाही मथुरा नाही गोकुळ नाही अयोध्या नाही पण गोंधळ मात्र सोडे नाही हो गोंधळ मात्र सोडे नाही म्हातारा कावाल बटणं कधी देव धरमले जायल नाही गोंधळ मा कावाल बटणं वाढपी वाडी घ्या आणि त्या वाढपी कितला बी जीव लग राय ना तरी 2च पीस वाढतच गोंधळ मा कितलं भेट बाकी ना ते कच्ची आंबलवाला सांगताय काल ते काढ बाकीले सुधरत नाही इथला वायबार धंदा धरली खाणारच नाही खालती काढ
तो पोऱ्या सांगत हो भाऊ कडे चुलावर राही बड गई गे रे आप्पा. यांनी साली एक पीस होणं हाड्डी होती एक पीस होत खाणार हे चांगलं समजसोय हाड्डीना मधमा मटेरियल राहस. अहो म्हातारा हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या याने हाड्डीच वल्ली म्हणतो. चालू पंगत मा पाहिलं माटी ना त्याने मुनी गुचकीन घ्या पुचकी. आता म्हातारा मरी गेन मग म्हातारा आणि बायकोल सांगतून म्हातारा घ्या म्हणे भूक आते. मग म्हातारी रडे माहित होत इथला वायबार होता तो. पण म्हातारी असं रडे का नाही म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव. आणि रडा माहिती पटाईत जात राहत नाही पुरं लबाड रड जायचं जात पुरी लबाड राहत माय ना कधी. तुम्ही कस काय सैन करले तो तरी अगो तेवढं बरं याटे जारगाव मध्ये एक बी बहीण लबाड नाहीये. आई पडत त्यांना सांग राहिलो बहिणीचं तुम्ही बोलत्या कर बोलणाऱ्याचे हो सोन चिडी सोन. रडणं शिकिल्या तरुण बहिणीले सांग जोपर्यंत या म्हाताऱ्यात ना तो लोक रडणं शिकिल्या जिबायला रडता असते ना इथलं वजन रास काय लिहून ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करीव बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोन दोयास करीन आणि जिबायला रडता येत नाही ती दिनभरची आष्टी राहून कब्बशात दोय राव. अगो छानल्या छानल्या बाय सांगता को बी होतील दोन शब्द बी रडता उन्हा वो माय मनीषीन रडणं शिकल्या बहिणी जोन जिबायला रडता तिनं बोलतो वजन राहत आणि रडता बी यायला पाहिजे. इथलं पटाळीन रडती ना म्हणत चुलता मर ना मन चुलता आयात होता ना आम्ही गणपती बसाडू दुर्गादेवी बसाडू का मन चुलता आमले सांगे देख रे भाऊ रवी महाराज कोण गरीब न कोण नाव नको लिहिजो बरं भाऊ कोण पोऱ्या नाव नको लिहिजो बरं लोक काय म्हणतील काय वयन नाही लावा या पोऱ्याले काय बिना संस्कार ना पोऱ्या शेबू भाऊ आम्ही बदनाम असूत कोण गरीब न पोऱ्या नाव लिहा नाही कोणले बरं वाईट बोला नाही असं मन चुलता शिकाडे. मन चुलता आमले बडा काका बाबांना पोरेले शिकाडे का मन चुलती गरमाई रांता रांता सांगे बस करा भाऊ त्या पोरेले काय जानपणा शिकाडा ना तुम्ही काय किडा पाळलेत मला चांगलं माहितीशी मन काकाना उंडूक निघू दिना नाही मरी घ्या तर उंडूक निघू देना नाही. आणि जवळजवळ बाईच ना एक ठरेलच राहत बरं का तुम्ही माळकरी राहा का बेवडा राहा प्रत्येकनी बाई काय काढास कांदा ने म्हणतो राई राई नु दुसरी राहती ना काही निघी जाती ओ म्हणा बापरे. बाकी नाही बाईच ना जर डोकं फिरणं ना तोंडवर जाय काठी तर वाटे भेटणार तर नको भेट जो. हा मनीषी एक एक पॉईंट असा एवढा सारखा रास मन चुलती अजिबात मन चुलताना उंडूक निघू दे मरणा मन चुलताना मन चुलती पुढे बसणे मग रडे म्हणा राम राम तुम्ही दोन शब्द चावी बोली लेतात ना मना धनी मी आत तरी उठाड दिला उठ म्हणता बाड तो होता तो त्यांना हुंडूक निघू देणार ना ते मरी जायला चावी बोली लेतात ना एक नंबर लब्बड जात हा बाया आटे बिचारे जारगावने बठ्ठ्या बाया चांगल्या आहेत गोंधळ मा खाता खाता मरेल म्हातारा रडाना जर सांगा ना मी एक कीर्तन कर टाकसू इथलं बसाडेले म्हणे. हा आमना दोंडायचा मा एक प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका दोंडायचा मा बी नाही मरेल होता तो बी नाही मरेल होता दोंडायचं कॅन्सल तथा मरेल होता. प्राध्यापक होता बायको प्राध्यापिका सर मरानंतर मॅडम मॅडम फुंडी फुंडी रडत गली आले ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही मग शब्द शब्द रडा म्हणे. मॅडम कधी रडेल नाही कधी जास्त मौत मजा येईल नाही नवरा मरेल सर मरेल नाही मग मॅडम रडे सर नाही करता आपाव व बाई माझी आपाव म्हणता नको मॅडम तू रडूच नको म्हणतो लागे ते आपण तंगडील दोर बांधी एकला फेकी पण तू नको रडू असं नवरान करता असं ना माय बाय बाय माझा आपाव म्हणता नको तू रडूच नको म्हणतो मॅडम रडता बी येवायला पाहिजे हो रडता बी येवायला पाहिजे हो. आते म्हातारा गोंधाय मग खाता खाता उपडी गे आणि त्याने म्हातारी रडे म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव. मी ते बट सैन करले ना पण म्हाताराला आंघोळ देवाय की उचलान गाईन मग म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला करी घाला ना मना देव. आणि म्हणा खरा जुडा लागी गे बहिणी तू ना राम ना तोंड मा तुळशी ना पाला घाला अव करंट आणि आयुष्यामा रामनं नाव लिहिलं नाही आणि या तोंड मग तुळशी ना पाला घाला म्हणा करा जेवढा लागी बट मानतेच मा याराई मारी मी इथून राम ना तोंड मा कोंबडी ना बीज ना कुची देना का बरं म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. आता तुळशी ना पाला नाही अक्का तुळशी वृंदावन बियान तोंड मा खूपशी दिनं तरी यांना उद्धार होणार नाही. उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल प्रति एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा